नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. आज आपण बोलणार आहोत एका अशा निडर पत्रकाराबद्दल ज्यांनी एकट्याने संपूर्ण सत्ताधारी, श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांच्या जाळ्याला आव्हान दिलं. त्या म्हणजे जुली के ब्राउन. जर त्या नसत्या तर कदाचित जेफ्री एप्स्टीन हे नाव आजही फक्त अफवा म्हणून ओळखलं गेलं असतं. पण एका पत्रकाराच्या चिकाटीने जग हादरलं. जुली ब्राउन या अमेरिकेतील मायमी हेराल्ड या प्रतिष्ठित वृत्तपत्रात इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टर म्हणून काम करत होत्या. त्यांची खासियत काय? कठीण, संवेदनशील आणि दबलेल्या प्रकरणावर सखोल तपास, पीडितांच्या आवाजाला न्याय देण्याची तळमळ, सत्याला प्रश्न विचारण्याची हिंमत. 2000च्या दशकात एप्स्टीनवर आरोप झाले होते, पण 2008 मध्ये त्याला एक अत्यंत सौम्य शिक्षा देण्यात आली. अनेकांना प्रश्न पडले, इतक्या गंभीर आरोपानंतरही एवढी हलकी शिक्षा कशी? ही शंका जुली ब्राउन यांच्या मनातही निर्माण झाली. 2018 मध्ये जुली ब्राउन यांनी परवर्शन ऑफ जस्टिस ही सिरीज प्रकाशित केली. या मालिकेत त्यांनी उघड केलं की एप्स्टीन विरुद्ध अनेक पीडित मुली होत्या. 2008 मध्ये त्याला गुप्त कराराद्वारे वाचवण्यात आलं. अनेक प्रभावशाली लोक त्याच्याशी जोडलेले होते. ही मालिका प्रसिद्ध होताच संपूर्ण अमेरिका हादरली. लोकांनी विचारायला सुरुवात केली, कोण वाचवत होतं एप्स्टीनला? पीडितांना न्याय का मिळाला नाही? जुली ब्राउन यांच्या रिपोर्ट नंतर प्रकरण पुन्हा उघडलं गेलं. 2019 मध्ये एप्स्टीनला पुन्हा अटक करण्यात आली. हो, हे शक्य झालं कारण एका पत्रकाराने हार मानली नाही. या तपासामुळे पीडितांना पुन्हा आवाज मिळाला. न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले. सत्ताधाऱ्यांची जबाबदारी तपासली गेली. दुर्दैवाने एप्स्टीनचा मृत्यू तुरुंगात झाला, पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. जुली ब्राउन यांनी दाखवून दिलं, पत्रकारिता म्हणजे टीआरपी नव्हे. पत्रकारिता म्हणजे सत्ता आणि पैशाबद्दल प्रश्न विचारणं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण त्याहून मोठं यश काय? पीडितांच्या डोळ्यातला विश्वास, समाजात निर्माण झालेली जागृती. आजच्या काळात जिथे अनेक मीडिया संस्था दबावाखाली काम करतात, तिथे जुली ब्राउन यांचं काम म्हणजे धैर्याचं प्रतीक आहे. एक महिला पत्रकार, एका वृत्तपत्रातील लेख आणि कोसळलं अब्जाधीशांचं साम्राज्य. जर एक पत्रकार इतकं करू शकते तर सत्य किती शक्तिशाली असतं याची कल्पना करा. प्रश्न आहे, आपण ही अन्याय पाहून गप्प बसणार का, की आवाज उठवणार? ही होती कथा निडर पत्रकार जुली ब्राउन यांची. मी आहे राजेंद्र शेंडे आणि आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.